Hi dear students, welcome in this video lecture. In this video lecture we focus on the topic topic is sex linked inheritance. Question is that what is meant by sex linked inheritance? Sex linked inheritance म्हणजे काय? The gene which located on the non-homologous region of sex chromosome. The gene which located on the non-homologous region of सेक्स क्रोमोझोममध्ये आपण पाहिलं होतं एक्स क्रोमोझोम आणि त्यानंतर इथे पाहिलं होतं वाय क्रोमोझोम. हे दोन्ही जे क्रोमोझोम आहे तर यांचा जो नॉन होमोलॉगस रिजन आहे, नॉन होमोलॉगस रिजन इन विच क्रॉसिंग ओव्हर दीज आर नॉट टेक्स प्लेस, ज्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. इथे असणारे जे जीन्स आहे दॅट जीन विच लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोम दीज आर कॉल्ड ॲज द सेक्स लिंक्ड जीन. ते जे जीन आहे तर त्यांना म्हणायचं सेक्स लिंक जीन. अँड दीज आर इनहेरिट टुगेदर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. जे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगमध्ये जात आहे दिस इज कॉल्ड ॲज सेक्स लिंक इनहेरिटन्स. बट इन दिस व्हिडिओ लेक्चर वी फोकस ऑन द एक्स लिंक्ड इनहेरिटन्स. ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे एक्स लिंक्ड इनहेरिटन्स आहे ते पाहणार आहोत. दॅट मीन्स द जीन विच लोकेटेड ऑन द एक्स क्रोमोझोम, जे जीन एक्स क्रोमोझोमवरती आहे बट दीज आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ द एक्स क्रोमोझोम, दॅट जीन दीज आर कॉल्ड ॲज द एक्स लिंक्ड जीन अँड दीज आर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. दिस इज कॉल्ड ॲज द X link inheritance. And in this video lecture we focus on the first topic, and this topic this is the color blindness. यामध्ये जो कलर ब्लाइंडनेस आहे हा टॉपिक इथे आपण पाहणार आहोत. कलर ब्लाइंडनेस, द कलर ब्लाइंडनेस दिस द जीन दीज आर लोकेटेड ऑन द एक्स क्रोमोझोम. जो एक्स क्रोमोझोमवरती आहे दॅट इज प्रेझेंट ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवरती आहे, याबद्दल आपण इथे पाहणार आहोत. बट बिफोर स्टार्टिंग दॅट इनहेरिटन्स टॉपिक वी फोकस ऑन व्हॉट इज मीन बाय दिस कलर ब्लाइंडनेस. मग आता हा टॉपिक याच्याशी रिलेटेड इनहेरिटन्स पाहण्याच्या अगोदर आपण हे समजून घेऊ की कलर ब्लाइंडनेस मीन्स व्हॉट. कलर ब्लाइंडनेस दॅट इज द रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. दिस इज द प्रॉब्लेम वी कॅन सी इन सम पर्सन. And this is the heredity problem. And these are the common type of color deficiency. And these are near about 1 out of 12 males, and these are 1 out of 200 females. In this person we can see this problem. म्हणजे जर आपण इथे सरासरी ॲव्हरेज जर घेतलं तर 12 मेलपैकी यामध्ये एका मेलला आणि त्यानंतर 200 फिमेलपैकी एका फिमेलला असा हा जो प्रॉब्लेम आहे तर हा इथे आपण सरासरी जर ॲव्हरेज काढला तर त्या पद्धतीने आपण हे पेशंट आपल्या आसपास पाहू शकतो. दिस इज द डेफिशियन्सी ऑफ रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. यामध्ये हा प्रॉब्लेम आहे रेड ग्रीन कलरचा, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. दॅट दिस अ पर्सन नॉट हॅव्हिंग द ॲबिलिटी टू डिटेक्ट द रेड ग्रीन कलर अँड दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज, हा जो प्रॉब्लेम आहे याला आणखी एक दुसरं नाव आहे ड्यूट्रोनोपिया. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ड्यूट्रोनोपिया अँड दिस इज द कॉन्जेन्शियल कंडिशन. दॅट मीन्स these are inborn disease or these are from the bone. जन्मण्यापासून म्हणजे जन्मतः म्हणजे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे जाणारा हा प्रॉब्लेम आहे आणि याचं दुसरं नाव आहे ड्यूट्रोनोपिया. अँड दीज आर द कॉन्जेन्शियल कंडिशन म्हणजे जन्मतः तो ऑफस्प्रिंगमध्ये जात असतो. दीज आर गोज इन द ऑफस्प्रिंग और दीज आर फ्रॉम द बर्थ अँड बिकॉज ऑफ दिस इज कॉल्ड एज द कॉन्जेन्शियल. म्हणून याला इथे कॉन्जेन्शियल असं इथे म्हणलं जातं. दिस ड्यूट्रोनोपिया इज द टाईप ऑफ रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. दीज आर कॅरेक्टराइज बाय द इनॅबिलिटी टू डिस्टिंग्विश द रेड अँड ग्रीन कलर. हे जे पर्सन आहे तर यांना डिटेक्ट होत नाही ॲक्च्युली रेड आणि ग्रीन कलर. ॲक्च्युली आपलं जे व्हिजन आहे वी कॅन सी द डिफरंट कलर बिकॉज ऑफ द रेटिना ऑफ अवर आईज हॅव्हिंग द पर्टिक्युलर सेल्स दॅट इज द कोन अँड रोड सेल अँड these सेल हॅव्हिंग द ॲबिलिटी टू absorb the different type of wavelength and this having the particular type of protein and because of we can see the different color
and red, green and blue color. These are very important color to observe this particular object which is present near to us. And these color in which the deficiency of this observation of red and green color, this is the problem of deuteranopia. This is the red green color blindness. असे काही पर्सन आहे की त्यांना हे दोन कलर यामध्ये डिटेक्ट होत नाही. मग यांचा प्रॉब्लेम काय आहे तर दीज आर द इनॅबिलिटी टू डिस्टिंग्विश द रेड अँड ग्रीन कलर. यांना रेड आणि ग्रीन जे पिगमेंट्स आहे, पिगमेंट्स ॲक्च्युली वी कॅन सी द कलर. These are natural color. These are because of the pigments. These are present in this plants or plant material. हे जे इथे आपल्याला फोटो दिसतोय यामध्ये ह्या चिली आहेत आणि यामध्ये हा रेड कलर आहे, हे ग्रीन कलर आहे. This color, these are present because of the pigment. Same type of phenomenon which is present in our retina, and because of we can see the colorful object. And these also having the one concept, these are the protanopia. This is the another type of red green color deficiency. Different type of red green color deficiency, that is the protanopia or deuteranopia, but these are both these carry from parents to offspring, and this is because of the gene which transfer from parents to offspring, and these are present on the non-homologous region of X chromosome. एक्स क्रोमोझोमचा जो नॉन होमोलॉगस रिजन आहे, ॲक्च्युली नॉन होमोलॉगस रिजन इन विच क्रॉसिंग ओव्हर दीज आर नॉट टेक्स प्लेस. यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. अँड बिकॉज ऑफ these are as it is goes from parents to offspring, and both these are deficiency, that is protanopia and deuteranopia, these are goes from parents to offspring, and this gene located on the non-homologous region of X chromosome, and X chromosome, this is the sex chromosome. And this expression, this is the recessive, that is these are expressed in homozygous condition in case of female, but in case of male these are also expressed in heterozygous condition. Because of in case of male the only one X chromosome these are present and no other dominant, these are responsible to mask, or these are not form a mask of this recessive gene. And because of in male the only one X chromosome these are present, and if this having this problem then these are expressed. But in case of female these require two genes, that is homozygous condition, and these are responsible for this expression. And this problem we can see in the offspring. You can see here the sex chromosome, that is the X chromosome and Y chromosome, and which having the different gene, that is the location of different gene. And in this non-homologous region this color blind gene these are present. Actually red green color vision deficiency occurs when there are defect with the red pigment cone and also the ग्रीन पिगमेंट जीन्स. यामध्ये जर समजा दोन जीनमध्ये प्रॉब्लेम असेल, दोन जीन म्हणजे आता हे जे जीन आहे दीज आर लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोम, दॅट इज द एक्स क्रोमोझोम. त्यामध्ये आहे रेड पिगमेंट जीन आणि त्यानंतर आहे ग्रीन पिगमेंट जीन. यांच्यामध्ये जर एखादा डिफेक्ट असेल, डिफेक्ट दॅट इज द प्रॉब्लेम, त्यामुळे इथे तो जो पर्सन आहे दीज आर सफर फ्रॉम दीज अ डेफिशियन्सी. ह्या जीनमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेस तो पर्सन जो आहे तर तो सफर करतो यामध्ये रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस या प्रॉब्लेममध्ये. अँड दिस पर्सन दॅट हॅविंग द डिफेक्ट इन रेड पिगमेंट जीन and also the green pigment gene, these are affect the way that color wavelength that are detected by the cone these in your retina. ॲक्च्युली इथे हा जो डिफेक्ट आहे तर यामुळे प्रॉब्लेम होतो रेटिनाचा. आपले जो रेटिना आहे, डोळ्याचा जो रेटिना आहे, यू कॅन सी हिअर दिस इज द रेटिना. दिस इज युअर आईज. इथे तुम्ही पाहू शकता हा आईज आहे, डोळा आहे. अँड दिस हॅविंग द रेटिना, दॅट रेटिना हॅविंग द टू टाईप ऑफ सेल. यामध्ये दोन प्रकारच्या सेल असतात, रॉड सेल अँड कोन सेल. ॲक्च्युली यू कॅन सी द कलरफुल सेल, these are the cone cell, and you can see the rod cell, and we can see any object because of these two cell. These are two cell, these are having the different types of protein, and because of we can see the different colors. ज्यावेळेस आपण एखादी कलरफुल वस्तू पाहतोय किंवा एखादी वस्तू आपण ऑब्झर्व करतोय लाईटमध्ये, तर त्यासाठी ह्या दोन सेल यामध्ये रिस्पॉन्सिबल असतात.
ॲक्च्युली आपण जर एखादी कलरफुल वस्तू पाहतोय, ऑब्जेक्ट पाहतोय, तर त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं कोन सेल. आणि त्यानंतर दुसरा प्रकार आहे रॉड सेल. दिस अ रॉड सेल इन विच वी कॅन सी ऑब्जेक्ट इन डीम लाईट. डीम लाईट असेल, कमी लाईट असेल, तरी देखील आपण एखादा ऑब्जेक्ट पाहू शकतो आणि त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे रॉड सेल. कलरफुल ऑब्जेक्ट आपण लाईटमध्ये पाहू शकतो, तर त्याचं रिझन आहे कोन सेल. ह्या सेलमध्ये असणारे एक स्पेसिफिक टाईपचे जे प्रोटीन्स आहेत, ते प्रोटीन्स यामध्ये सिंथेसिस होतात आणि त्यानुसार आपण जो कलर आहे किंवा जो ऑब्जेक्ट आहे तो इथे पाहू शकतो. ह्या सेलच्या जवळ यामध्ये नर्व सेल असतात, न्यूरॉन्स असतात. These are called as the optic nerves. These optic nerves carry this information toward the brain, and because of we detect the particular object. This information which is stored in our brain. जसे आपल्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये इन्फॉर्मेशन आहे, त्यानुसार मग आपण जी वस्तू आहे किंवा जो ऑब्जेक्ट आहे तो आपण इझिली यामध्ये डिटेक्ट करू शकतात. अशा पद्धतीने इथे जो रेटिना आहे त्यामध्ये दोन प्रकारच्या सेल असतात. वन इज द कोन सेल अँड अनदर दिस इज द रॉड सेल. And because of that we can see any object. But any person which having this problem of this color blindness, these are because of the heredity of their parents. हा जो प्रॉब्लेम आहे तर हा हेरिडिटी प्रॉब्लेम इथे आहे. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिक, यामध्ये हा कॅरेक्टर आहे किंवा अनुवंशिकदृष्ट्या हा ऑफस्प्रिंगमध्ये जात असतो. दिस इज द हेरिडिटी कॅरी फ्रॉम द पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. मग एखादा मेल नॉर्मल आहे किंवा एखादा कलर ब्लाइंड आहे किंवा कॅरियर आहे, तर त्यासाठी आपण काही जिनोटाईप यामध्ये पाहतो. जसं एखादा मेल नॉर्मल आहे. नॉर्मल आपण जर म्हणत असेल तर त्यासाठी जिनोटाईप आपण घेतो एक्स, कॅपिटल सी अँड वाय. ॲक्च्युली धीस ॲलिली जीन these are present on the non-homologous region of X chromosome, and these are denoted by C letter, and this is the recessive. This allele is the recessive cell, and because of these are denoted by the small letter, and this capital C, these denote the normal allele which suppress these defect allele. जे डिफेक्ट allele सप्रेस करते यासाठी जी नॉर्मल allele आहे these are denoted by कॅपिटल सी. म्हणजे एक पर्सन इथे जो मेल आहे जो नॉर्मल आहे, मग नॉर्मल पर्सन आहे आणि आपण कलर ब्लाइंड इथे इनहेरिटन्स पाहतोय, तर त्यासाठी यामध्ये जिनोटाईप घेतात एक्स, कॅपिटल सी आणि वाय जर नॉर्मल असेल तर. बट हा जर मेल इथे कलर ब्लाइंड असेल तर त्यासाठी यामध्ये एक स्मॉल सी म्हणजेच यामध्ये डिफेक्टेड allele. Defected allele, these are denoted by small letter because of this is the recessive with Y. And in case of male we cannot see the carrier, कारण मेलमध्ये एकच एक्स क्रोमोझोम असतो आणि त्यावरती जर allele असेल तर ती डायरेक्ट यामध्ये एक्सप्रेस होते, त्यामुळे मेलमध्ये कॅरियर नसतो. त्यानंतर आपण जर फिमेल घेतली तर फिमेल, दिस नॉर्मल फिमेल, दिज आर डिनोटेड बाय एक्स, कॅपिटल सी, एक्स, कॅपिटल सी. कॅपिटल सी दॅट मीन्स द नॉर्मल allele विच सप्रेस दिज रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस allele. पण जर एखादी फिमेल कलर ब्लाइंड आहे असं आपण जर म्हणतोय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या फिमेलमध्ये दोन्ही जे एक्स क्रोमोझोम आहे, ॲक्च्युली फिमेलमध्ये 2 सेक्स क्रोमोझोम असतात आणि दोन्ही जे एक्स क्रोमोझोम आहे, दोन्ही एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवरती ती जर allele असेल तर दिस फिमेल, दिज आर सफर फ्रॉम दिस प्रॉब्लेम. तर ती जी फिमेल आहे तिला कलर ब्लाइंड आहे किंवा तिला हा प्रॉब्लेम आहे रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेसचा असं आपण म्हणू शकतो. पण तिच्यामध्ये दोन्ही ज्या allele आहे त्या जर इथे प्रेझेंट असेल तर. बट तिच्यामध्ये जर समजा एक नॉर्मल allele असेल आणि एक डिसीज कॉझिंग म्हणजे डिफेक्ट allele असेल तर त्यावेळेस त्या फिमेलला म्हणतात कॅरियर. दिस शो द नॉर्मल विजन, this show the normal vision but this having this allele, and because of this is called as the carrier. म्हणून आपण या कंडिशनला आपण म्हणतो कॅरियर, कारण ही फिमेल नॉर्मल विजनची असेल बट तिच्यामध्ये ही डिफेक्ट allele प्रेझेंट असेल. मग ह्या कंडिशनमध्ये जर आपण इथे पाहिलं की ही जी कंडिशन आहे, ह्या कंडिशनमध्ये जर आपण पाहिलं तर ही जी नॉर्मल allele आहे, these are present on the 1 X chromosome, this suppress to this defect allele, and because of this defect allele these are not expressed, and because of that this is the recessive, and other normal allele these are expressed, this is the dominant. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये नॉर्मल allele डॉमिनंट आहे आणि डिफेक्ट allele ही रेसेसिव्ह आहे. म्हणून ह्या फिमेलमध्ये नॉर्मल विजन असणार आहे बट दीज आर कॅरियर बिकॉज ऑफ विच हॅविंग
दिस डिफेक्ट आली, कारण तिच्यामध्ये ही डिफेक्ट आलेली यामध्ये असणार आहे. आणि म्हणून ही जी फिमेल आहे तर तिचं नॉर्मल जरी विजन असलं बट दीज आर कॅरियर, ती यामध्ये कॅरियर असेल. सो दीज आर द जिनोटाईप. नाव वी फोकस ऑन द प्रॉब्लेम्स ऑफ दिस इनहेरिटन्स. याचे प्रॉब्लेम्स आपण इथे पाहू. यामध्ये पहिला प्रॉब्लेम आपल्याला इथे पाहायचा आहे की पॅरेंट्स इथे दिले पहा. कलर ब्लाइंड मेल व्हेन मॅरी विथ द नॉर्मल फिमेल. जर आता इथे पॉसिबिलिटी आपल्याला काढायची, ऑफस्प्रिंगमध्ये काय काय पॉसिबिलिटी आहे ही जर आपल्याला काढायची, तर यामध्ये तुम्ही पाहू शकता कलर ब्लाइंड मेल आहे आणि नॉर्मल फिमेल आहे. आताच आपण यामध्ये जे जिनोटाईप आहे ते पाहिले. मग कलर ब्लाइंड मेल आहे आणि नॉर्मल यामध्ये जर फिमेल आहे तर कलर ब्लाइंड मेलमध्ये आपण काय घेणार, एक्स स्मॉल सी वाय. आणि जी नॉर्मल फिमेल आहे तिच्यामध्ये 2 एक्स क्रोमोझोम आहे and in which both the capital C these are present. Because of this female these are the normal, and these are female normal. These male produce the 2 type of gamete, some gamete having the X chromosome and some having the Y chromosome. This female also show the gametes, but all gametes having the X capital C. When the male X C and female X capital C these are made, then which produce the offspring and this is the daughter. आता जर समजा मेलचा हा स्पर्म, गॅमेट म्हणजे काय तर हॅप्लॉइड सेल. ह्युमन बिंगमध्ये मेलमध्ये जी गॅमेट असतात त्याला म्हणतात स्पर्म, आणि फिमेलमध्ये जे गॅमेट आहे दिस इज द एक सेल और सेकंडरी ओसाइट. मग फिमेलचा असा सेकंडरी ओसाइट की ज्यामध्ये कॅपिटल एक्स सी आहे, त्याला जर अशा स्पर्मनी फर्टिलाइज केलं की ज्यामध्ये सेक्स क्रोमोझोम आहे एक्स आणि त्यानंतर स्मॉल सी म्हणजे डिफेक्टेड एक्स क्रोमोझोम, तर त्यावेळेस जन्माला येणारं बाळ असणारे, ऑफस्प्रिंग असणारे डॉटर, कारण यामध्ये 2 एक्स क्रोमोझोम आहे. बट रिमेंबर विच हॅविंग द डिफेक्टेड आलेली, यामध्ये डिफेक्टेड आली अँड बिकॉज ऑफ दिस इज द कॅरियर, त्यामुळे ती इथे असणार आहे कॅरियर. त्यानंतर आपण दुसरं यामध्ये एक्झाम्पल घेतलं की समजा हा मेल आहे आणि या मेलमध्ये ही हा डिफेक्टेड जो इथे डिफेक्टेड यामध्ये जे एक्स आहे, डिफेक्टेड एक्स जो आहे त्याचा जर आपण विचार केला, डिफेक्टेड एक्स आणि त्यानंतर यामध्ये आपण विचार केला की ह्या फिमेलचा नॉर्मल एक्स यांचं जर फ्युजन झालं तर त्यावेळेस इथे जन्माला येणारं बाळ असणारे मुलगी, तिच्यामध्ये असणारे एक्स कॅपिटल सी आणि स्मॉल सी विथ एक्स, म्हणजे एक्समध्ये स्मॉल सी आहे, डिफेक्टेड आलेली पण आहे आणि नॉर्मल आलेली पण आहे. आता ह्या मुलीमध्ये नॉर्मल आलेली आहे तिच्या आईकडून आणि डिफेक्टेड आलेली आहे तिच्या वडिलांकडून. तर त्यावेळेस ही जी मुलगी आहे तर ती देखील यामध्ये कॅरियर असणारे, म्हणजे ती देखील यामध्ये ती जी आलेली आहे ती कॅरी करणारे, कारण तिच्या वडिलांकडून तिच्यामध्ये ती आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट इथे घेतलं की यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेतलं, समजा यामध्ये वाय आहे. वाय म्हणजेच यामध्ये जर आपण विचार केला की यामध्ये हे वाय आलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये वाय आलेली आहे तिच्या म्हणजे तो जो पॅरेंट्स आहे त्यामध्ये जो मेल आहे त्या मेलकडून आलेली वाय आलेली आणि फिमेल आहे तिच्यामधून आलेली एक्स सी आलेली, एक्स कॅपिटल सी. तर जन्माला येणारं बाळ हा मुलगा असेल बट तो नॉर्मल असेल. का? कारण ही जी आलेली आहे तर ॲक्च्युली प्रॉब्लेम कोणाला आहे तर फादरला प्रॉब्लेम आहे इथे कलर ब्लाइंडचा. मदर त्यांची नॉर्मल आहे आणि ही जी आलेली आहे कलर ब्लाइंडची दीज आर प्रेझेंट ऑन द एक्स क्रोमोझोम. बट त्याच्या वडिलांना जरी प्रॉब्लेम असेल बट त्याच्यामध्ये मुलगा जो पण जन्माला येतो त्याच्यामध्ये वडिलांचा वाय क्रोमोझोम असतो आणि आईचा एक्स क्रोमोझोम असतो आणि आईमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि म्हणून हे जे बाळ जन्माला येणारे सन तो असणारे यामध्ये नॉर्मल, कारण त्याची आई यामध्ये नॉर्मल आहे म्हणून यामध्ये तो नॉर्मल असेल. त्याचबरोबर त्यांना होणारी सगळी जी मुलं आहे तर ते नॉर्मल असेल, म्हणजे नॉर्मल यामध्ये चान्सेस आहे 50% आणि कॅरियर यामध्ये चान्सेस आहे 50%. बट रिमेंबर यांची जी मुलगी आहे तर ती यामध्ये नॉर्मल असू शकत नाही. यांना जेवढ्या पण मुली होतील त्या सगळ्याच्या सगळ्या कॅरियर असेल आणि त्याचबरोबर जे मुलं आहे सर्वच्या सर्व मुलं या इथे नॉर्मल असेल. दिस इज द पर्सेंटेज ऑफ दिज कॅरियर अँड नॉर्मल सन. आता इथे ही जी मुलगी आहे यांची जी कॅरियर आहे व्हेन ही मॅरी विथ द नॉर्मल मेल,
ज्यावेळेस ही यांची मुलगी आहे जी कॅरियर आहे, तिचं लग्न झालं एका नॉर्मल मेलसोबत. नॉर्मल मेलसोबत जर तिचं लग्न झालं तर त्यावेळेस यामध्ये कोणत्या प्रकारची पॉसिबिलिटी असेल ते आपण इथे समजून घेऊ. मग इथे पॉसिबिलिटी कोणत्या प्रकारची असेल पहा. आता ही जी मुलगी आहे ती कॅरियर आहे, म्हणजे तिच्यामध्ये जिनोटाईप असणार आहे एक्स कॅपिटल सी आणि एक्स स्मॉल सी. आणि हा जो मेल आहे तर हा यामध्ये नॉर्मल आहे. नॉर्मल आहे, कम्प्लिटली नॉर्मल आहे. दिस शो द नॉर्मल विजन. मेल कधीही एक्स लिंकशी रिलेटेड जे पण इथे आलेलीज आहे त्यामध्ये कधीही मेल कॅरियर नसतो. मग ही जी फिमेल आहे तर ती यामध्ये असणार आहे कॅरियर, मेल असणार आहे नॉर्मल. असं जर असेल, समजा ही फिमेल आहे कॅरियर, मेल आहे नॉर्मल, अँड व्हेन दिस कॅरियर फिमेल मॅरी विथ द नॉर्मल मेल, देन व्हॉट इज द पॉसिबिलिटी ऑफ देअर ऑफस्प्रिंग्स. मग जर इथे आपण पॉसिबिलिटी पाहिली तर यामध्ये ही जी फिमेल आहे तिचं जो नॉर्मल एक्स क्रोमोझोम आहे त्याचं जर फ्युजन यामध्ये मेलच्या नॉर्मल एक्ससोबत झालं तर जे जन्माला येणाऱ्या जी मुलगी आहे ती असणार आहे नॉर्मल. त्यानंतर जर ही फिमेल आहे आणि तिचा नॉर्मल एक्स आहे आणि मेलचा वाय आहे, जो जन्माला येणारा मुलगा आहे तो असणार आहे यामध्ये नॉर्मल. त्यानंतर इथे डिफेक्टेड एक्स आणि त्याचबरोबर मेलचा नॉर्मल एक्स, जो मेल आहे त्याचा एक्स नॉर्मलच आहे कारण मेल नॉर्मल आहे. तर त्यावेळेस इथे जन्माला येणारी मुलगी असणार आहे कॅरियर, कारण तिच्या आईकडून डिफेक्टेड एक्स तिच्यामध्ये आलेला आहे. आणि जर इथे आपण पाहिलं की मेलचा वाय आणि फिमेलचा डिफेक्टेड एक्स हे जर एकत्र आले तर त्यावेळेस यामध्ये जे बाळ असणार आहे ते असणार आहे कलर ब्लाइंड मेल. दॅट इज ऑल पॉसिबिलिटी यू कॅन सी दीज आर द 25% दिस पॉसिबिलिटी यू कॅन सी हिअर. इथे तुम्ही त्या पॉसिबिलिटी इथे पाहू शकतात. त्यानंतर आता इथे आपल्याला हा जो पीडिग्री आहे तर ते पीडिग्री इथे समजून घ्यायचे. इथे तुम्ही डायग्राम पाहू शकता. दिस डिनोट द नॉर्मल मेल, नॉर्मल फिमेल, दिस इज द कलर ब्लाइंड अँड दिस इज द कॅरियर. यू कॅन सी हिअर, ह्या बॉक्समध्ये तुम्हाला इथे पाहिजे. व्हेन द कलर ब्लाइंड मेल मॅरी विथ द नॉर्मल फिमेल. सेम हा प्रॉब्लेम आपण इथे पाहतोय पीडिग्रीमध्ये. जर कलर ब्लाइंड मेल आणि कॅरियर फिमेल यांचं जर यामध्ये नॉर्मल फिमेल यांचं जर इथे मॅरेज झालं तर त्यावेळेस पॉसिबिलिटी काय असणार आहे, ऑल द सन्स दीज आर नॉर्मल बट ऑल द डॉटर्स दीज आर कॅरियर. जर समजा कलर ब्लाइंड मेल असेल, फादर असेल, आणि त्यानंतर जर नॉर्मल फिमेल असेल तर त्यावेळेस त्यांचे जे ऑफस्प्रिंग असणार आहे ते सगळेच्या सगळे मेल जे आहे सन जे आहेत ते नॉर्मल असेल आणि जेवढ्या पण मुली असेल डॉटर्स असेल दीज आर कॅरियर्स. बट व्हेन दिस कॅरियर डॉटर दीज आर मॅरी विथ द नॉर्मल पर्सन, जर तिचं लग्न नॉर्मल पर्सन नॉर्मल मेलसोबत झालं तर दे हॅविंग द ऑल पॉसिबिलिटी. यामध्ये तुम्ही पाहू शकता ऑल पॉसिबिलिटी. ॲक्च्युली ही जी इथे ही जी फॅमिली आहे या फॅमिलीमध्ये असणारा जो डिसीज आहे, ज्या मेलला डिसीज आहे, ॲक्च्युली ही त्यांची जी डॉटर आहे, धिस डिसीज ट्रान्सफर फ्रॉम द मेल पॅरेंट टू द सेकंड जनरेशन. आता इथे जर आपण पाहिलं तर हा जो मेल आहे म्हणजे हे जे फादर आहे तर यांना कलर ब्लाइंडचा प्रॉब्लेम आहे, पण हा नेक्स्ट जनरेशनमध्ये म्हणजेच यामध्ये हा जो फादर ही जी इथे मेल आहे किंवा हे जे फादर आहे आणि जी मदर आहे तर यांचं जे ऑफस्प्रिंग आहे, जी मुलगी आहे ती आहे कॅरियर. अँड दिस कॅरियर ट्रान्सफर दिस डिसीज टू नेक्स्ट जनरेशन, जी दुसऱ्या पिढीमध्ये हा प्रॉब्लेम घेऊन जाते आणि ती यामध्ये नॉर्मल आहे. शी शो द नॉर्मल विजन बट दिस कॅरी द जीन इन अ नेक्स्ट जनरेशन अँड दिस प्रॉब्लेम वी कॅन सी द इन द मेल और सन ऑफ दिस डॉटर. म्हणजे ही जी यांची मुलगी आहे तर ती ही आलेली कॅरी करते किंवा हा जो जीन आहे तो कॅरी करते नेक्स्ट जनरेशनमध्ये आणि तिचे जे ऑफस्प्रिंग आहे, तिचा जो मुलगा आहे तर तो मुलगा यामध्ये अफेक्टेड आहे. म्हणजेच एका पिढीतल्या जो मेल आहे त्याचा जो प्रॉब्लेम आहे तर तो नेक्स्ट जनरेशनमध्ये कॅरी केला जातो थ्रू फिमेल और थ्रू डॉटर. दिस इज कॉल्ड ॲज द क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. म्हणून याला इथे क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असं देखील यामध्ये म्हणतात. बट इफ द कॅरियर फिमेल मॅरी विथ द अफेक्टेड मेल और कलर ब्लाइंड मेल, जर पण आपण आणखी वेगळी कंडिशन इथे ऑब्झर्व केली, समजा इथे कॅरियर फिमेल आहे आणि तिचं लग्न झालं एका अफेक्टेड मेलसोबत म्हणजे कलर ब्लाइंड मेलसोबत, देन विच हॅविंग द पॉसिबिलिटी ऑफ नॉर्मल मेल
colorblind male, colorblind female, that is colorblind daughter, colorblind son and a normal son, and also the carrier daughter. यामध्ये पॉसिबिलिटी काय काय असणार आहे, तर इथे 25% इथे पॉसिबिलिटी असणार आहे नॉर्मल सनची, 25% यामध्ये पॉसिबिलिटी असणार आहे अफेक्टेड सनची, आणि त्यानंतर डॉटर यामध्ये असणार आहे 25%. पण आपण जर नुसते अफेक्टेड डॉटर्स इथे ऑफस्प्रिंग म्हणलं तर यामध्ये 50% आपण म्हणू शकतो. बट सन आणि डॉटर हे जर आपण सेपरेट केले तर यामध्ये 25% सन अफेक्टेड असू शकतात, 25% यामध्ये फिमेल किंवा ज्या डॉटर आहेत त्या अफेक्टेड असू शकतात, अँड 25% द फिमेल विच हॅविंग द पॉसिबिलिटी ऑफ अ कॅरियर. इफ द अफेक्टेड फिमेल, दॅट इज द कलर ब्लाइंड फिमेल, मॅरी विथ द नॉर्मल मेल, जर यामध्ये अफेक्टेड फिमेल आहे आणि तिचं लग्न झालं आहे का नॉर्मल मेलसोबत, देन दे हॅव द पॉसिबिलिटी ऑफ चिल्ड्रन्स अँड ऑल द सन्स. यू कॅन सी हिअर दीज आर द अफेक्टेड. सगळे जी मुलं आहे तर त्यामध्ये अफेक्टेड आहे आणि यांना होणाऱ्या सगळ्या मुली इथे कॅरियर असणार आहे. कारण कॅरियर यामुळे असेल कारण यांच्यामध्ये एक आलेली नॉर्मल त्यांच्या वडिलांकडून येणार आहे आणि जी अफेक्टेड आलेली आहे त्यांच्या आईकडून येणार आहे. आणि अशा पद्धतीने जर समजा अफेक्टेड फिमेल असेल किंवा कलर ब्लाइंड फिमेल असेल आणि नॉर्मल जर मेल असेल तर त्यावेळेस ऑफस्प्रिंगमध्ये 2 प्रकारच्या पॉसिबिलिटी दिसतात. एक असणारे कलर ब्लाइंड सन्स आणि दुसरे असणारे इथे कॅरियर फिमेल्स म्हणजे डॉटर्स. म्हणजे इथे पॉसिबिलिटी असणार आहे 50% 50%, 50% कॅरियर अँड 50% अफेक्टेड. बट इफ बोथ पॅरेंट्स दीज आर कलर ब्लाइंड, जर दोघंही पॅरेंट्स यामध्ये कलर ब्लाइंड असेल तर यामध्ये ऑल द चिल्ड्रन्स दिज मे बी सन्स ऑर डॉटर्स, ऑल दीज आर अफेक्टेड ऑर कलर ब्लाइंड, सगळेच्या सगळे यामध्ये अफेक्टेड असणार आहे. मग इथे आपण ह्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं पॉसिबिलिटी. जर यामध्ये कलर ब्लाइंड मेल असेल, कलर ब्लाइंड फिमेल असेल, कॅरियर असेल, त्याचबरोबर यामध्ये नॉर्मल असेल, तर ह्या सर्व पॉसिबिलिटी आपण इथे पाहिल्या. त्याचबरोबर कलर ब्लाइंड हा जो प्रॉब्लेम आहे तर हा क्रिस क्रॉस इनहेरिटन्स आहे. म्हणजे एका जनरेशनमधला जो मेल आहे तिथून ही ॲरेली नेक्स्ट जनरेशनमध्ये जाते थ्रू द फिमेल. म्हणजे जी कॅरियर फिमेल आहे किंवा जी कॅरियर डॉटर आहे ही हा ॲलिली कॅरी करते आणि म्हणून याला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स देखील यामध्ये म्हणतात. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय. कलर ब्लाइंडनेस त्यामध्ये आपण इथे पाहिलं की जो कलर ब्लाइंडनेस आहे त्या कलर ब्लाइंडनेसमध्ये आपण पाहिलं की कोणकोणत्या ॲलिलीचा प्रॉब्लेम आहे, ती ॲलिलीची पोझिशन कुठे आहे, ती पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगमध्ये जाते. त्याचबरोबर ह्या सर्व पॉसिबिलिटी ज्या आहे तर ह्या पॉसिबिलिटी आपण इथे पाहिलेल्या आहे. त्याचबरोबर आपण इथे ह्या पॉसिबिलिटी इथे समजून घेतल्या की पॅरेंट्स कसे असेल तर ऑफस्प्रिंग कशा प्रकारचे असतील, ह्या पॉसिबिलिटी आपण इथे समजून घेतल्या. त्याचबरोबर इथे आपण हे देखील समजून घेतलं की यामध्ये डॉमिनंट कोणता आहे, रेसेसिव्ह कोणता आहे. असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ऑफस्प्रिंग अशा पद्धतीचे आहे, म्हणजे ऑफस्प्रिंगमध्ये जर समजा कलर ब्लाइंड इथे डॉटर आहे किंवा यामध्ये कॅरियर डॉटर आहे किंवा नॉर्मल सन्स आहे तर त्यांची पॅरेंट्स कशी असू शकतात. त्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर पुन्हा पुन्हा पाहायचं, ह्या पॉसिबिलिटीज पुन्हा पुन्हा इथे समजून घ्यायच्या आहे, लक्षात ठेवायचे आहे. त्याचबरोबर इथे पर्सेंटेज व्ह्यूने देखील इथे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की किती % यामध्ये पॉसिबिलिटी असेल जर पॅरेंट्स अशा पद्धतीचे असेल. समजा कॅरियर जर आई असेल, मदर कॅरियर असेल, फादर नॉर्मल असेल तर ऑफस्प्रिंगमध्ये पॉसिबिलिटी कशी असेल, अशा पद्धतीने देखील यामध्ये विचारलं जाऊ शकतं. तर या सर्व व्ह्यूने जे क्वेश्चन आहे तर ते विचारले जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला हा जो टॉपिक आहे पूर्णपणे इथे अंडरस्टँड करायचा आहे. सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये विथ नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ क्रिस क्रॉस इनहेरिटन्स अँड दिस इज द हिमोफिलिया. सो थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ.